की जुनी माणसं जी होती ना, जुनी माणसं अजिबात येऊ देत नव्हते. परंतु मी एकदा एका जुन्या माणसाला म्हटलं, समजा तो मेला तर तुला नेण्याला करतो तरी काय मला फार येत आहे, पण आमचं चुकता असेल ना, पण आम्ही कसं तरी वाजून आणणार. इथं यूज दिली नाही या माणसांनी, पण तुम्ही ही नवीन पिढी तयार केली. वा वा वा, करडेकरांना मनापासून धन्यवाद. हे आपलं वैशिष्ट्य. जुनी माणसं संपली, आता काळ कधी राहिला नाही. भयावह परिस्थिती. अजून 10 वर्षांनी असा आम्हाला फोन येणार, आकाश म्हणतात सगळं तुम्ही घ्या, सगळं तुम्ही घेऊन या, काय लागतील ते पैसे घ्या. फोन येतात. आमच्या गावात कुणी नाही म्हटले. कानिमनाथ महाराज अजून 10 वर्षांनी फोन असा येणार, काय लागन ते पैसे घ्या, पण ऐकणारी तुम्हीच घेऊन या. एकदम आमच्या गावात कोणी ऐकायला तयार नाही. अशी परिस्थिती 10 वर्षांनी होणार आहे. पण सावध राहा. टाळकरी तयार करा, माळकरी तयार करा, आपसामध्ये प्रेम निर्माण करा. आणि हा काला हे लक्षात ठेवा. आणि हा काला आमच्या वारकरी संप्रदायाने शिकवला. आणि हा काला आमच्या ज्ञानोबा तुकोबा निवृत्त, हा काला आमच्या संत महापुरुषांनी केला. या ठिकाणी आमचे या ठिकाणी बांदल महाराज या ठिकाणी आले, त्यांना मनापासून धन्यवाद. आमच्या नितांत प्रेम करणारे आमचे एकनाथ काका शेळके, भाऊराव पाटील करंजुले आणि कानिमनाथ महाराज वाघारे हेही या ठिकाणी आले, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. सगळ्या महाराज मंडळींना मनापासून धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीम अतिशय छान आहे, टाळ्या वाजवा सर्वांना मनापासून. अजिबात पूर्ण किरळ असं काही केलं नाही, त्यात आमच्या नशिबाला काय असे नाही. वा वा, साऊंड सिस्टम आलेला मला अतिशय सुंदर साऊंड सिस्टम आहे. आमचे गरुड महाराज या ठिकाणी 8 दिवसापूर्वी सांगितलं, महाराज मी पॉम्पलेट पाहिलं. म्हटलं वा वा, मग मी कीर्तन येणार या म्हटलं. आम्ही चवलवाडीवर आलो, तुम्हाला येणार. तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आमचे बांदल गुरुजी आले, आमचे बांदल महाराज या ठिकाणी आले. कसं काय त्यांना वेळ मिळाला काय, त्यांना आता आजकाल वेळच मिळत. रामायण चालू आहे त्यांचं, असंच तुमचं रामायण चालत राहू द्या. नाही वेळ मिळाला तर चालतं. मला आम्ही जिथं तुम्ही पाहिले तिथे आम्हाला आनंद होतो. चांगलं आहे, तिथे बसला. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी झालेली सेवा प्रभू पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरू निमराज महाराजांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. आज ज्यांनी अन्नदान केलं त्याला या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. इथे कशी कधी धनिया अन्न होय कोटी कुणाचे उत्तर. आणि सगळ्या अन्नदात्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी झालेली सेवा भगवंताच्या चरणी, सद्गुरू महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आणि या ठिकाणी आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जसं मी जेवढा त्रास दिला तेवढा तुम्ही मला त्रास द्या, मी तुमचं ऐकेन. आणि मग शेष नागाला बरं वाटलं, मोठं व्हा म्हटल्यानंतर बरं वाटलं. मी तुम्हाला हात जोडून सांगतो, मोठं होऊ नका, लहान व्हा. जया अंगी मोठेपण तया यातना पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावी त्याच्या वंशा तेव्हा खरी. सोपं नाही, लक्षात ठेवा. एकच वाक्य सांगतो, हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खायला शिका, लहान व्हा. परमार्थामध्ये जे लहान होतात, परमार्थामध्ये जे लहान होतात ना, ते देवाजवळ गेलेले असतात. लक्षात ठेवा. ही तर थोरपण पराची संधीजे, व्युत्पत्ती अवघी विसरीजे, जगाधा कोटी होई जे ही जवळीक माझी. मग सगळ्या देवतांचं ठरलं. आणि मग वसुदेव देवकीचा विवाह होतो. त्या ठिकाणी आकाशवाणी होते, अष्टमो गर्भो, अष्टमगर्भ तुझा नाश करणार आहे. मारण्याकरता आला घेऊन या खड्ग. वसुदेवानं हाताला धरलं की हिच्यापासून तुला भीती नाहीये, ही तुझी बहीण आहे. आणि बहीण ही त्या ठिकाणी किती तिचा अधिकार आहे शास्त्रामध्ये. तू हिचा वध करू नको. तू काय कर, जो बालक जन्माला येईल तो मी तुझ्या दारामध्ये आणून देईन. वसुदेवानं सांगितलं. आणि विश्वास कंसानं बंदीशाळेमध्ये आनंद झाला. सगळ्यांना आनंद झाला. लक्षात ठेवा. परमात्म्यानं सगळं चयन केलं. अष्टमीचं परमात्म्यानं चयन केलं. लक्षात ठेवा. आज तुमच्या करण्याचं एवढं भाग्य आहे की आज अष्टमीच आहे. लक्षात ठेवा. आज तिथी कोणती? अष्टमी. अष्टमी तुम्हाला अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी कळतं ना. मग काय 10-5 वर्षामध्ये माणसाला काही कळायला तयार नाही. Hare
चला चला बंधू बाळासाहेब जगदाळे आपण त्या ठिकाणी पाहायचंय सभा मंडपामध्ये ज्या माझ्या भगिनी बसलेल्या आहेत त्या ठिकाणी पहिला पानं पाठवा आणि मग बाकीचं जे पदार्थ असतील ते पाठवा. गावातर्फे सन्मान करण्यात येत आहे. जिल्हा परिषद सदस्य पाटील जगदाळे पाटील यांच्या हस्ते महाराज